नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण जीएनएफ बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आज आम्हाला खूप रिक्वेस्ट होत्या की मुरे आणि मिले मशीन काय असतं ते दाखवा. तर मुरे आणि मिले मशीन हे बेसिकली इज अ टाइप ऑफ फायनाइट ऑटोमेटा ओनली. आपल्याला फायनाइट ऑटोमेटा काय म्हणजे माहिती आहे. तुम्हाला जर बेसिक शिकायचं असेल तर माझ्या व्हिडिओची मी एक लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तर तिथे बघू शकता तुम्ही. आता मुरे मिले म्हणजे काय असतं. फायनाइट पहिले तर बघा, फायनाइट ऑटोमेटामध्ये डीएफए मध्ये आपण काय फायनल स्टेट पर्यंत जातो, ते ऍक्सेप्ट होईल किंवा रिजेक्ट होईल. पण मुरे मिलेमध्ये आपण फायनाइट ऑटोमेटच काढणार आहोत, बट विथ आउटपुट असतं. ते मुरेमध्ये कसं असतं, आपण आपलं आउटपुट जे लिहितो ते स्टेट सोबत लिहितो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे माझी स्टेट आहे, याच्यासोबत इथं असं आउटपुट लिहिलं जातं Q1, इथे आउटपुट आहे ए. तर हे स्टेट सोबत जर आउटपुट लिहिलं तर त्याला म्हणतात मुरे मशीन. आणि मिले मशीन मध्ये आउटपुट हे ट्रान्झिशन सोबत लिहिला जातो. हाच मेन डिफरन्स आहे. म्हणजे हा ट्रान्झिशन झाला तर ए आलं, आउटपुट ए, म्हणजे हा इनपुट झाला, हे आउटपुट झालं. एक्झाम मध्ये तुम्हाला डिफरन्स येऊ शकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मुरे अँड मिले. So in the Moore machine, the output is right with the state, and in the Mealy machine, the output is right with the transition. त्याचे टपल्स बघा तुम्ही, टपल्स हे सेम आहेत, फक्त एक लक्षात ठेवा, इथे फायनल स्टेट जी आहे ती यूज होत नाही. इथे क्यू म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सेट ऑफ स्टेट्स आहेत. समेशन म्हणजे आपण जे इनपुट सिम्बॉल यूज करतो, ए बी जे दिलेले असतात 0 1 ते. जे डेल हे असतं आउटपुट सिम्बॉल. जसं इथे आउटपुट ए दिलेलं आहे, इथे ए दिलेलं आहे, ते क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं, ते लिहायचं असतं. डेल्टा हे ट्रान्झिशन फंक्शन, हा जो डेल्टा हा डीएफएचाच डेल्टा आहे. इथं नवीन टर्म आली म्हणजे लॅम्बडा, याला आउटपुट फंक्शन म्हणतात. तर याचा लॅम्बडा आहे क्यू गिव्स डेल, हे फिक्स्ड आहे तुमचं. मिलेमध्ये पण सेम आहे, इथे Q0 म्हणजे इनिशियल स्टेट. मिलेमध्ये डिफरन्स फक्त डेल्टा आणि लॅम्बडा. हा जो डेल्टा आहे हा आहे, आणि लॅम्बडा क्यू इंटू समेशन गिव्स डेल. खूप वेळेस क्वेश्चन पेपर मध्ये येतो, कम्पेअर लॅम्बडा फंक्शन ऑफ मुरे अँड मिले मशीन, तर तुम्ही हे लिहू शकता तिथे. आता हे ड्रॉ कसं करायचं आपण ते बघणार आहोत मुरे आणि मिलेला. सो विल टेक वन एक्झाम्पल ऑफ मुरे अँड मिले मशीन. सपोज त्यांनी मला सांगितलेलं आहे की कन्स्ट्रक्ट, आपण इथे एक्झाम्पल घेऊया, कन्स्ट्रक्ट मुरे and Mealy machine over AB if string contains ABB as substring, then output is hash, otherwise output star. हा एक क्वेश्चन आपण सॅम्पल क्वेश्चन घेतलाय. तर आपल्याला मुरे मशीन बनवायचं आणि मिले पण बनवायचं आहे ओव्हर एबी. जर स्ट्रिंग मध्ये एबीबी हे सबस्ट्रिंग असेल तर माझं आउटपुट असणार आहे हॅश, अदरवाइज स्टार. तर सगळ्यात पहिले मी इथे मुरे काढतो. मुरे मशीन मध्ये कसं असणार आहे बघा, मी पहिले जे दिलं आहे ते मी ड्रॉ करेल. दॅट इज एबीबी दिलाय तर मी एबीबी ड्रॉ करतो. ए इथे मी ड्रॉ केलं, बी इथे परत मी ड्रॉ केलं, बी Q3. एबीबी असेल तर ते म्हणतं आउटपुट हॅश टाका, तर मी इथे आउटपुट हॅश टाकतो. रेस्ट ऑफ द टाइम आउटपुट काय असेल माझं, स्टार. ऍटलीस्ट हे एवढं तुम्हाला जमलं पाहिजे. नाव आपल्याला बाकीच्या सिम्बॉल्स वर काम करायचंय, जस्ट लाईक अ डीएफए. याचा सबस्ट्रिंग म्हटलेला आहे तर आपल्याला माहिती आहे आपला बी हा इथे फिरणार आहे, कारण सबस्ट्रिंग म्हणजे मध्ये एबी पाहिजे. याचा ए मी इथे लूप केला, सो ए ए ए बी बी, एबीबी ब्रेक होत नाही. जर इथे आता ए बाकी आहे, बी निघाला तर ए मी इथे लूप नाही करू शकत यात, कारण की माझी स्ट्रिंग ब्रेक होईल. तर माझा ए कुठे फिरतोय का मागे, इथे फिरतोय, म्हणून ए इथे टाकला, ए बी बी. आणि इथे शेवटी काही कंडिशन नाहीये, कारण सबस्ट्रिंग आहे ते याचे ए बी हे माझे इथेच फिरणार. तर हे झालं सिंपल माझं मुरे मशीन. याचं टेबल कसं काढणार बरं मी, इथे बघा 3 गोष्टी याच्यात असणार. इथे माझ्याकडे डेल्टा, इथे लॅम्बडा, इथे माझ्याकडे काय काय इनपुट होते बरं, ए अँड बी. इथे सगळ्या माझ्या स्टेट्स असतात, Q0, Q1, Q2 अँड Q3. Q0 चा ए कुठे जातोय, Q1 ला. बी जातोय माझा Q0. Q0 सोबत आउटपुट जे आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. Q1 चा ए इटसेल्फ आहे, Q1 चा बी जातोय Q2 ला, Q1 सोबत जे आउटपुट आहे ते मी इथे लिहिणार. Q2 चा ए जातोय माझा Q1 ला, Q2 चा बी जातो आहे Q3 ला, Q2 सोबत आउटपुट काय स्टार. आणि लास्ट Q3 चे ए बी माझे इटसेल्फ आहे, त्यांच्यासोबत फक्त आउटपुट आहे हॅश. नंतर आपण बघूया कायचे टपल्स. सो क्यू म्हणजे माझ्या सगळ्या स्टेट्स, Q0, Q1, Q2 अँड Q3. समेशन म्हणजे माझे इनपुट सिम्बॉल आपण वापरले आहेत, ए बी. त्याच्यानंतर आहे माझं डेल, म्हणजे आउटपुट सिम्बॉल काय दिलं होतं त्यांनी आपल्याला, स्टार अँड हॅश, विच इज गिवन इन युअर क्वेश्चन.
त्याच्यानंतर आहे आपलं डेल्टा ऍज इट इज लिहायचा आहे, क्यू इंटू समेशन गिव्स क्यू. त्याच्यानंतर आपला लॅम्बडा जो दिलाय क्यू गिव्स डेल, आणि इनिशियल स्टेट होती आपली Q0, हीच माझी इनिशियल स्टेट होती. तर हे एवढं तुम्हाला मुरे मशीन ड्रॉ करताना लिहायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचाच मिले मशीन कसं ड्रॉ करायचं ते बघणार आहोत. थँक्यू.